आता एक मोठी आणि हृदयद्रावक अशी बातमी येते। नाशिक संगमनेरवरून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। इथल्या जात पंचायतीनं अजब निवाडा दिलाय। लग्नाच्या 48 तासातच विवाहितेला अपवित्र ठरवत तिला नाकारण्याचा फतवाच या जात पंचायतीनं काढलाय। इथल्या एका समाजात लग्नानंतर मुलींना कौमार्य चाचणी द्यावी लागते, त्यात ती मुलगी नापास झाल्यास तिला नाकारण्यात येतं। तसंच पोलिसात गेल्यास आणि जात पंचायतीचा आदेश न पाळल्यास मुलींना वेश्या व्यवसायाकडे पाठवलं जातं। अशाच प्रकारचा अजब निवाडा या जात पंचायतीनं दिलाय आणि 48 तासातच एक लग्न रद्द ठरवण्यात आलंय। नाशिक शहराच्या लगतच्या एका छोट्या शहरामध्ये ही घटना घडलेली आहे। खरं तर अशा कौमार्याची परीक्षा घेणं हे पुरोगामी महाराष्ट्रावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या घटनेचा तीव्र शब्दात असा धिक्कार करते आहे। खरं तर या संदर्भात कायदा महाराष्ट्र सरकारने संमत केलेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अजून होत नाही, कारण सदर कायद्याचा मसुदा राष्ट्रपतींकडे सहीसाठी गेलेला आहे। आणि ह्या निमित्ताने आपल्याला एक गोष्ट समजते की ह्या कायद्याची गरज का निर्माण होते। खरं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या दूरदृष्टीचा हे एक परिपाक आहे असं मला वाटतं आहे। आणि अशा कौमार्याच्या परीक्षा बंद होणं हे गरजेचं आहे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न करत आहोत। आज काही पंचांबरोबर घेऊन आम्ही एक मीटिंग घेतो आहे आणि कौमार्याचा आणि चारित्र्याचा संबंध कसा नाही हे एक वैद्यकशास्त्रातल्या काही तज्ज्ञांच्या मदतीनं आम्ही समजून सांगणार आहोत। आणि पंचांनी जर हे ऐकलं नाही आणि पुढे होणारी शुद्धीकरणाची जी एक शिक्षा आहे ती जर थांबवली नाही आणि मुलीला जर खरं समजून नेण्याची त्यांची तयारी नसेल तर आम्ही रितसररित्या पोलीस तक्रार करणार आहोत। या संदर्भात महिलांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। माझ्यासोबत काही महिला आहेत, त्या महिलांशी आपण बोलणार आहोत की अशा घटना ज्या आहेत त्या अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत। काय वाटतं ह्या महिलांना? काय सांगाल? एकूणच महाराष्ट्रामध्ये ह्या अशा घटना सुरू आहेत, पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, पण ह्या घटना वारंवार सुरू आहेत। काय वाटतं? सर्वप्रथम तर तिथे जे पंचायत आहे ज्यांनी हे रूल्स काढले हे एकदमच चुकीचे आहेत। कारण जर त्या मुलीला तुम्ही सांगताय की तू सिद्ध कर तू कौमार्य आहे म्हणून, तर मुलांसाठी काय रूल्स आहेत? मग मुलांसाठी पण काहीतरी रूल्स असले पाहिजे की त्याने त्याची सिद्धता दाखवावी। सर्वात पहिले संगमनेरमध्ये जी पंचायत आहे त्याचा आम्ही महिलांतर्फे जाहीर निषेध करतो आणि अशा घटना परत होऊ नये हीच आमची इच्छा आहे आणि त्या मुलीच्या पाठी आम्ही सगळे महिला म्हणून एकत्रित उभे राहणार आहोत। ही फार भयंकर खेदजनक गोष्ट आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे होतं। आज तुम्ही त्या मुलीला सांगितलं, उद्या तुमच्या घरात मुली नाही आहेत का? एवढं पूर्ण गाव होतं, त्या गावाने एक मुलीवर असा जो आहे तुम्ही जो केलाय ते भयंकर चुकीचं काम आहे। ते पहिले येणार पंचायतचा मी निषेध करते आणि पोलिसांनी याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे। आज प्रत्येक गावागावामध्ये टीव्ही पासून सगळं आहे। आज जर पीटी उषा, मेरी कॉम सारखी स्त्री होऊ शकते, इंदिरा गांधी सारखी स्त्री होऊ शकते, तर मग अशी स्त्री ह्या स्त्रियांना का नाही त्याप्रमाणे वागवत? मला असं वाटतं फडणवीस सरकार जे आहे ती जागृत सरकार आहे म्हणून आजकाल म्हणतं की 2 वर्ष त्यांचं पूर्ण झालेले आहे आजच्या तारखेमध्ये आणि अच्छी सरकार म्हणते। मग हे अच्छे सरकारच्या दिवसामध्ये हे येत नाहीये, मग त्यांचे अच्छे दिवस गेले कुठे? मग त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं, हे प्रकरण उचलू। कॅमेरामॅन शिवाजीसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई। या संदर्भात चित्रा वाघ आणि विद्या बाळ यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ऐकूयात। खरं तर अतिशय संतापजनक अशी घटना आहे। या युगामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ज्या आहेत परीक्षा द्याव्या लागतात महिलांना आणि मला असं वाटतंय की या वेळेला शासनाने जो निर्णय केलेला आहे जात पंचायतीच्या संदर्भामधला त्याची अंमलबजावणी होणं फार गरजेचं आहे। आणि या घटना जर मागचे आपण काही दिवस बघितले, काही महिने जर आपण बघितले, तर या घटना मध्ये म्हणजे वर्षभरापासून ज्या आम्ही बघतोय या घटनांमध्ये कुठेतरी वाढ होताना दिसते। म्हणजे फक्त कायदे करून जमणार नाही तर त्याची अंमलबजावणी होणं सुद्धा तितकंच गरजेचं वाटतं। या घटनेची माहिती आम्हीही आमच्या महिलांकडनं घेत आहोतच, परंतु निश्चितपणे त्या मुलीच्या मागे आम्ही सगळेजण आहोत। तिने पुढे येऊन त्या पद्धतीची तक्रार जी आहे ती रितसर नोंदवावी आणि जे त्याच्यानंतरची जी कारवाई आहे ती जर झाली तर मला वाटतं भविष्यामध्ये अशा होणाऱ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसू शकेल। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्रीच्या शुद्धतेची चाचणी घेणारे हे कोण आणि जर तिची चाचणी घ्यायची असेल तर मला तुमच्या वाहिनीवरून आता असंही दिसलं की या माणसाचं आधी एक लग्न झालेलं होतं आणि त्याचं दुसरं लग्न झालंय, म्हणजे हा तर अपवित्रच आहे माणूस तिच्या बरोबर संबंध ठेवायला। त्याला तुम्ही शुद्ध समजणार आणि हिची शुद्धतेची चाचणी घेणार, हे स्त्री पुरुष समतेच्या संदर्भात
गुन्हेगारीचंच लक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे कायदा असणं, अंमलबजावणी असणं, दखल घेणं, निषेध करणं या पलीकडे स्त्री पुरुष समतेच्या संदर्भामध्ये आणि विज्ञानाच्या दृष्टीने याची चौकशी करणं, या बाबतीमध्ये कायद्यामध्ये खुलासा करणं, नंतर जे जात पंचायतीचे लोक आहेत त्यांना याबाबतची समज देणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि याची ताबडतोबीने अंमलबजावणी झालीच पाहिजे.